ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या हाल गावातील हे तिवरे परिवार आणि तिवरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी हालीबाई मंगल तिवरे आईसाहेबांना शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पाश्चात आमचे भास्कर मामा असतील, दत्तात्रय मामा असतील, त्याचप्रमाणे संतोष मामा, त्याचप्रमाणे केरुबाई, मनीषाताई, गीताताई, संगीताताई, संपूर्ण तिवरे परिवार, आप्तेष्ट, आपण सर्वच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांवर प्रेम केलं, मुलांवर प्रेम केलं, मुलांना मार्गदर्शन केलं, त्यांचं संगोपन केलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि वयाच्या 98व्या वर्षी बरं का वृद्धापकाळाने आईसाहेबांनी तुमचा आमचं निरोप घेतला. खरं तर तुम्हाला जो नरदेह दिलेला आहे, भगवंताने जो मनुष्य देह दिलेला आहे, तो परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे, भक्ती करण्यासाठी दिलेला आहे, देवाचं नामचिंतन करण्यासाठी दिलेला आहे. बरं का 83,99,999 योनी जे काही करू शकत नाही ना ते माणसाने करायचं आहे. बरं का 83,99,999 योनी जीव, प्राणी, पशु, पक्षी, एक मनुष्य देह सोडून श्वेदज, अंडज, जालज आणि उद्भिज या चारही खाणींमध्ये जे जे निर्माण झालेलं आहे ते कोणीही जे काही करू शकत नाही. बरं का ते देवाचं स्तवन, देवाचं नामस्मरण, परमार्थ, भक्ती, चिंतन हे कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला नरदेह दिलेला आहे. आणि ते कार्य जर आपल्याकडून झालं, ते कार्य जर आपल्याकडून घडलं तर निश्चित या देहाचं सार्थक होतंय, आयुष्याचं सार्थक होतंय, या शरीराचं सार्थक होतंय. बाकी आले, कार्य केलं, जसे जगायचे तसे जगले, वागायचे तसे वागले आणि एक दिवस मृत्यूला निघून गेले. असे कितीतरी आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतो तोही तैसा झाला. आले किती आणि गेले किती. बरं का आम्ही कशासाठी आलेलो आहोत, आम्हाला काय करायचंय, आम्हाला कुठे जायचंय याचा विचार करून जे जगले त्यांनी आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं. आणि म्हणून आईसाहेबांनी या ठिकाणी कार्य करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची, जगायला तर सगळेच जगतात बरं का, पण हरिभक्त परायण म्हणून शेवटचा श्वास घेणं हे सगळ्यांच्याच नशिबी नसतंय. काय माळकरी असताना या जगाचा निरोप घेणं आपला विषय काय बघा. नरदेह जो भगवंताने दिलेला आहे तो देवाचं कार्य करण्यासाठी दिलेला आहे, परमार्थ करण्यासाठी दिलेले आहे, भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. देवाचं कार्य करता करता या जगाचा निरोप घेणं याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. बरं का देवाचं स्मरण करता करता, देवाचं नामस्मरण करता करता तुमचा आमचा निरोप घेणं, या जगाचा निरोप घेणं याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. आणि वयाच्या 98व्या वर्षी आईसाहेबांनी या ठिकाणी निरोप घेतला. तुमचा आमचा निरोप घेत असताना भगवंताचं नामचिंतन केलं. माळकरी होत्या त्या बरं का, माळकरी होत्या. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये महत्वाचं जे काम करायला पाहिजे ते कार्य आईसाहेबांनी केलं आणि चालता बोलता तुमचा आमचा निरोप घेतला. 98 वय असताना सुद्धा, वय वर्ष 98 असताना सुद्धा चालता बोलता निरोप घेतला आईसाहेबांनी. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. माणसाला सगळ्यात मोठी भीती जर कसली असेल ना आज तर मृत्यूची आहे की नाही. सगळ्यात जास्त मनुष्य कशाला घाबरतोय? मृत्यूला घाबरतोय. सगळ्यात जास्त मृत्यूला घाबरतोय मनुष्य. का घाबरतोय? त्याला कारण म्हणजे त्याची तयारी नाही.
मृत्यू येण्याच्या आधी जी माणसाने तयारी करायला पाहिजे ना, ती तयारी ज्याची झाली नाही तो मृत्यूला घाबरतो. परीक्षेला कोण घाबरतात माहितीये का? ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही ना, ती परीक्षेला घाबरतात. बरोबर आहे की नाही माऊली? परीक्षेला कोण घाबरताय? ज्यांनी वर्षभर उन्हाळक्या मारल्यात, नुसत्या मजा नाही का, इकडे जा तिकडे जा, मामाकडे मावशीकडे, कुठले सण सोडला नाही, कुठल्या काही कुठे जायचं सोडलं नाही, नुसत्या उड्या मारल्या वर्षभर. ते परीक्षा आली की त्यांची धावपळ चालू होते, परीक्षेला घाबरतात ते. पण ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय ना, ते परीक्षेची वाट पाहत असतात. कधी येते परीक्षा, वाट पाहत असतात ते, ज्यांनी अभ्यास केलेला आहे तो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. बरोबर बरं का? असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आम्हाला जे साध्य करायचंय ते जर साध्य करायचं असेल तर त्यासाठी आम्ही अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास म्हणजे पहिला विषय आहे. आम्ही कुठून आलेलो आहे? आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नो हे तुझे अवघे लटकीच माया. दुसरा विषय आहे सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा. आम्ही कुठून आलेलो आहोत, सावध झालो पाहिजे. बरं का? सावध झालो पाहिजे. आम्ही काय करायचं आहे आयुष्यामध्ये, कशा प्रकारे जगायचं आहे, कशा प्रकारे वागायचं आहे आणि कुठे जायचं आहे, याचा विचार करून जो मनुष्य जगला ना, जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी त्याची धावपळ धडपड चालू होते. क्षुधा तृषा आलस्य निद्रा आणि मैथून हे 5 भाग आम्हाला आहेत, प्राण्या पक्ष्यांनाही आहेत. बरोबर आहे की नाही? माणसाची सकाळपासून जी धावपळ सुरू होते ना, उजेडल्या दिवसापासून ते मावळत्या दिवसापर्यंत, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत प्रत्येक माणसाची जी धावपळ आहे ती फक्त एक टिचभर पोट भरण्यासाठी. धावण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे, पळण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे, काम करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. हेतू एकच आहे, टिचभर पोट भरलं पाहिजे. हेतू एकच. कोणी शेतात राब राबतात, कोणी हाल सोडून मुंबईला जातात, कल्याणला जातात, शहापूरला जातात, कोणी शेताबांधावर काम करतात, कोणी घरात काहीतरी वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करत असतात. धावपळ प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण सगळ्यांचा उद्देश काय? टिचभर पोट भरलं पाहिजे. आयुष्यभर मनुष्य धावपळ करतोय, मरतय तरी भरत नाही ही खंत आहे. बरोबर आहे की? मरतय तरी भरत नाही ही खंत आहे. तेच प्राणी पक्षी जर पाहायला गेलं तर काय, 2-4 घर इकडे तिकडे फिरणार, 2-4 गल्ल्या फिरणार. पक्ष्यांचा जर पाहायला गेला तर कुठे भेटले थोडेफार दाणे वेचणार आणि निघून जाणार. शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. म्हणून तर माऊली म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहते. कधीतरी आपल्या अंगण्यामध्ये चिमण्या येतात, पक्षी येतात, अंगण्यात पडलेले दाणे वेचत असतात. त्यांना जेवढं पाहिजे तेवढं वेचलं ना की ते निघून जातात. बरोबर आहे की नाही? त्यांच्याकडून तेवढं शिकावं ना, आपण शिकलो पाहिजे की नाही? जेवढं पाहिजे तेवढं घेतलं. महत्वाचं जे काम आहे ते आमच्याकडून झालं की आम्ही जाण्याची तयारी केली पाहिजे, आमची तयारी दाखवली पाहिजे. कोठोणी आलासी, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी आलो. ह्याची कारण असेल. कशासाठी आलोय? आम्ही भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आलोय. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर हा नरदेह, हा मनुष्य देह. त्या मुक्तीसाठी, त्या मोकळा होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही जाणं तर प्रत्येकाला आहे. मृत्यू येऊ नये म्हणून मनुष्य प्रयत्न करतो.
समजलं का? मृत्यू येऊ नये म्हणून मनुष्य प्रयत्न करतोय. मृत्यूचा सोहळा व्हावा म्हणून प्रयत्न करा. मृत्यूला घाबरावं लागणार नाही. मृत्यू येऊ नये म्हणून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुमच्या अंतःकरणामध्ये मृत्यूविषयी भीती निर्माण होईल. दुसरं, मृत्यूला तुम्ही कधीच चुकू शकत नाही, कितीही प्रयत्न केले तरी. एक राजा होता. राजा म्हटल्यानंतर त्याच्याकडे सगळंच आलं, काही कमी नाही. राजा म्हटल्यानंतर त्याच्याकडे सगळंच आलं, काही कमी नाही त्याला, बरं का? आता झालं काय, त्या राजाकडे मृत्यू आला, नमस्कार केला आणि काय म्हणतोय माहितीये का, राजासाहेब उद्या संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला मी घ्यायला येतोय. टायमिंग ठरलेला आहे, दिवस ठरलेला आहे, वेळ ठरलेली आहे. फक्त आता ठिकाण, जागा तुम्ही ठरवा. काय सांगितलं? दिवस ठरलेला आहे, वेळ ठरलेली आहे, जागा तुम्ही ठरवा. एवढं माहीत झाल्यानंतर राजा झोपला असेल का? उद्या 5 वाजता येतोय म्हटल्यानंतर झोपायचं लांब गेलं. त्याला माहिती झाल्याबरोबर त्याची धावपळ चालू झाली. सगळे प्रधान वगैरे सगळ्यांना बोलावलं. मोठमोठे पंडित होते त्यांना बोलावलं, मोठमोठे ज्ञानी होते त्यांना बोलावलं, मोठी सभा बोलावली आणि सर्वांची चर्चा एकच, उद्या 5 वाजता मृत्यू राजाला घेऊन जायला येणार आहे. नियोजन काय करावं, काय करावं म्हणजे राजासाहेब मृत्यूंच्या तावडीतून सुटतील. अनेक त्याच्यावर विवरण झालं, अनेक त्याच्यावर विचार झाले. एक बोलतो हे करा, एक बोलतो ते करा, एक बोलतो राजाची प्लास्टिक सर्जरीच करून टाका, म्हणजे चेहरा मोराच बदलून टाका डायरेक्ट, तो आल्यानंतर ओळखणार नाही, बरं का? पण दुसरा बोलतो नाही 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 नाही, आपण सगळ्यांना फसवू शकतो पण त्याला फसवू शकत नाही, बरं का? चेहरा मोहरा बदलला तरी सुद्धा त्याला आपण फसवू शकत नाही. सगळं झाल्यानंतर मग शेवटी काय, शेवटी एकच निर्णय झाला की मग आता राजासाहेबांनी ही जागा सोडावा, बरं का? राजासाहेबांनी जागा सोडावा. रात्रभर गाडीमध्ये प्रवास केला राजाने, रात्रभर प्रवास केला. दुसऱ्या दिवशी प्रवास केला, 3-4 वाजेपर्यंत प्रवास केला. किती लांब गेला असेल राजा, फक्त कल्पना करा किती लांब गेला असेल. आणि एक दुसऱ्या दिवशी 4 वाजता जाऊन निवांत जागी स्थिर झाला. सुटकेचा श्वास सोडला. मनामध्ये विचार आला, आता एवढ्या लांब आलोय मी, काय म्हणतो, एवढ्या लांब आलोय मी, आता सुटलो, समजा मी मृत्यूपासून सुटलो, असा त्याचा विचार त्याच्या मनामध्ये आला. सुटलो मी मृत्यूपासून. आणि 5 वाजता मृत्यू त्याच्या समोर उभा राहिला. चला राजे, वेळ झाली तुमची. अरे म्हणे इथे पण तू, इथे पण म्हणजे जागा तुम्हाला निवडायला सांगितली होती, तुम्ही जागा निवडली, मी थोडी. समजतंय का? तुम्हाला टायमिंग दिलं होतं, वेळ दिली होती, तुम्हाला दिवस दिला होता आणि काय बोललो होतो, जागा तुम्ही निवडा. आता तुम्ही पळालात, त्यात माझे दोष काय आहे? तुम्ही चुकवण्यासाठी पळालात की मृत्यू यावा म्हणून पळालात हे मला माहिती नाहीये. मी फक्त तुम्हाला बोललो होतो जागा तुम्ही निवडा. एवढ्या लांब पर्यंतची जागा निवडण्यापेक्षा तिथेच थांबले असते तर तिथेच व्यवस्थित नामचिंतन करता करता भगवंताचा, त्या जगाचा निरोप घेता आला असता ना. तो चुकवायला गेला. चुकवायला जाता कामा नये. मृत्यू कोणीही चुकवू शकत नाही. मृत्यूचा सोहळा कसा होईल यासाठी प्रयत्न करा. मृत्यूचा सोहळा झाला पाहिजे. आणि मृत्यूचा सोहळा कधी होईल माहितीये का? ते काय वाजत गाजत नेल्यानंतर, ते काय अगदी पार चांगला दिवस, चांगलं आयन, चांगलं पक्ष, हे काय नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये तर स्पष्ट सांगितलेलं आहे, जी स्थितप्रज्ञ अवस्था आहे, ती स्थितप्रज्ञ अवस्था जर तुम्हाला प्राप्त झाली, जे काय जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं आहे.
आत्मा गेल्यानंतर कोल्या कुत्र्याने खाऊ द्या ना. अरे जिवंतपणेच आमचं प्रेम या देहावर राहिलं नाही, मेल्यानंतर काय असणार आहे? जिवंतपणेच आम्ही या देहाचे चोचले पुरवले नाहीत, आणि चोचले पुरवले नाहीत म्हणून प्रवचन श्रवण करतोय. काय मौली? चोचले पुरवले असते तर इथे बसलो असतो का पण ऐकायला? नसतो बसलो. जिवंतपणीच जर आम्ही आमच्या जिभेचे चोचले पुरवले नाहीत, जिवंतपणीच जर आम्ही आमच्या देहाचे चोचले पुरवले नाहीत, जिवंतपणीच जर आमच्या देहावरचं प्रेम जर कमी झालं, तर मेल्यानंतर देहाचं काय होईल याचा विचार आम्हाला नाहीच आहे ना. जंगलात पडू द्या, रानात पडू द्या, कोल्ह्या कुत्र्याने खाऊ द्या, काही फरक पडत नाही. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मृत्यूला घाबरता कामा नये. संत घाबरले नाहीत, संतांनी तयारी केली बरं का. संत घाबरले नाहीत, उलट अर्थी संतांनी काय केली? तयारी केली. ते येण्याच्या आधी मला जे कार्य आहे ना, जाण्याच्या आधी या जगाचा निरोप घेण्याच्या आधी माझं जे कार्य आहे ना, ते कार्य पूर्ण झालं पाहिजे. कार्य पूर्ण झालं, आता थांबणे नाही. समजतंय ना? ज्ञानेश्वरीची रचना झाली, चांगदेव 65ची रचना झाली, अमृत अनुभवाची ग्रंथाची रचना झाली, हरिपाठ ग्रंथाची रचना झाली. आता थांबणे नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन धर्म कार्य सिद्धीस नेले, आता माझी जी उरले पाईकपण. माऊली म्हणतात बरं का, सगळं कार्य झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माऊली म्हणतायत किंबहुना तुमचे केले धर्म कार्य सिद्धीस नेले, आता माझे जी उरले पाईकपण. एवढं सगळं केलेलं आहे, एवढं सगळं तुम्ही करून घेतलेलं आहे बरं का. मग आता काहीतरी मागितलं पाहिजे देवाकडे, स्वतःसाठी नाही, केवळ आपल्या कुटुंबासाठीच नाही, केवळ आपल्या गावापुरतच नाही, विश्वासाठी विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायला. विश्वात्मक देवाकडे विश्वासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. काय म्हणतात, काय मागतात माऊली? आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसायला नाही. पहिलीच मागणी आहे, जे खळांची व्यंकटी सांडवतया सत्कर्म रती वाढव होता परस्परे जळू मैत्री जीवांचे. खळ आहेत ना, त्यांचा वाकडेपणा गेला पाहिजे. माणूस कोणताही वाईट नाही दादा, सगळी माणसं चांगली आहेत, सगळी माणसं चांगल्या प्रकारे भगवंताने निर्माण केलेली आहे. मनुष्य देह म्हणजे अतिशय चांगला आहे, अतिशय उत्तम आहे. माणूस कुठलाच वाईट नाहीये, माणसाचे विचार वाईट असतात, माणसाची कर्म वाईट असतात, माणसाचे गुण वाईट असतात. मूर्तिकाराला विचारलं, या दगडीची ओबडधोबड दगड होती, तिची मूर्ती तुम्ही तयार केली कशी? गाठ्याला गुमट्याला अर्थात ओबाडधोबाड दगड असताना सुद्धा तिची मूर्ती तुम्ही तयार केली. मूर्तिकार म्हणतो प्रत्येक दगडात देव आहे. काय म्हणतात मूर्तिकार? प्रत्येक दगडात देव आहे, फक्त नको असलेला भाग बाजूला केला पाहिजे, देव पण आपोआप येत आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, आमचा वाकडेपणा केला पाहिजे. सहा ज्याने शुद्ध करून घेतले तो साधू. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा सगळ्याच माणसाच्या अंतःकरणामध्ये शुद्ध करून घेतल्या पाहिजे. अति काम त्या राम चित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाना, अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति तेथे माती. कुठल्याही गोष्टीची अति झाली की मग शेवटी माती होते, बरोबर आहे की नाही? मनाला विषयांची आवड असेल, मनाला जर वासनेची आवड असेल, मनाला जर व्यसनाची आवड असेल, मनाला जर नको त्या प्रकारचा नाद असेल,
तर त्याच्यामध्ये आम्ही परिवर्तन केलं पाहिजे, बरं का? त्याच्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. आमची इंद्रिय अजून आमच्या ताब्यात नाहीत. आम्ही आमच्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवू शकत नाही. मन तर लांबच गेलं. समजतंय का? मन दिसतंय का? मन दिसतो, मन ओळखता येतो. आपण बोलतो ना, तो माणूस खूप दिवस आला बसला पण त्याचं मन नाही ओळखता आलं रे मला, बरं का? मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येतो पिकावर. इंद्रियांवर आम्ही कंट्रोल करू शकत नाही. आम्ही इंद्रियांवर नियंत्रण मिळवू शकत नाही. मनावर काय नियंत्रण मिळवणार आम्ही? काय समजतंय का? मनाला आवड कसली आहे बरं? इथे जर ह्या पडद्यावर पिक्चर ठेवला असता, काय चित्रपट जर ठेवला असता, जागा मिळावी पुढे म्हणून आम्ही प्रयत्न केला असता. खरं आहे की खोटं आहे? पुढे जागा मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला असता. आळस, निद्रा, झोप हे तर बाजूलाच गेलं. विषयांचं कार्य करण्यासाठी मनुष्य झोपायच्या वेळी ही जागा असतो. ऐका, आपली मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य झोपायच्या वेळी ही जागा असतो. इंद्रियांचे चोचले पुरवायचे असले तर मनुष्य झोपण्याच्या वेळी जागा असतो. अंथरुणावर पडल्यानंतरही जर आमच्या हातात मोबाईल आला ना, तर एक एक तास आम्ही रील्स पाहता पाहता एक तास घालवतोय, आम्हाला कळत नाही. लोकांचे स्टेटस चेक करता करता एक तास आम्ही घालवतोय, आम्हाला कळत नाही. झोपण्याच्या वेळी सुद्धा मनुष्य जागा असतो. फक्त त्याला मनाला जी आवड आहे ना ते भेटलं पाहिजे. बाकी जिथे आमचं सार्थक आहे, जिथे आमचं हित आहे, जी गोष्ट आम्हाला हवी आहे, आमच्या उद्धाराचा मार्ग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जागा राहण्याची वेळ असतानाही मनुष्य झोपतोय. हे दुर्दैव आहे. ऐकताय ना? प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे, कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे. प्रवचनातून परिवर्तन होत असते, कीर्तनातून परिवर्तन होत असते आणि परिवर्तन व्हावं हा उद्देश असतो. जगद्गुरु तुकोबांनी 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला दिली. टाइमपास म्हणून दिली का? चला, तुम्हाला काही वाचायला काही नसेल तुमच्या हातामध्ये, मग टाइमपास म्हणून ही गाथा घ्या. मौली ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, हरिपाठ दिला, अमृतानुभव ग्रंथ दिला. परिवर्तनासाठी दिलेला आहे, टाइमपास म्हणून नाही. प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे, कीर्तन हे परिवर्तनासाठी असतंय. ते ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. भक्तीच्या एकूण 9 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत भक्तीच्या? 9. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. पहिली पायरी श्रवण आहे. ऐकण्यापासून भक्तीला सुरुवात होते. भक्तीला सुरुवात ऐकण्यापासून होते. श्रवण ही पहिली पायरी आहे. श्रवण करणं म्हणजे भक्ती आहे. परमार्थाला सुरुवात श्रवण करण्यापासून होते, भक्तीपासून होते, श्रवणापासून होते, ऐकण्यापासून होते. ऐकलं पाहिजे. ऐकलं तर कळेल ना आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्हाला काय करायचंय आणि कुठे जायचंय. ऐकलं तर कळेल. ऐकलं नाही तर काय कळणार आहे आम्हाला? म्हणून ऐकलं पाहिजे. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्मक निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडोणी भक्तीचे मूळ शोधावे.
श्रवण कसं असावं, विभक्ती सांडून भक्तीचं मूळ शोधता आलं पाहिजे. आपल्या घरात सूप असतो ना, सूप असतो की नाही? सूपाचं काम काय असतंय बरं? पाखडता पाखडता चांगलं आपल्याकडे घ्यायचं आणि वाईट आहे ते काय करायचं, दूर करायचं. तेवढा बोध घेतला ना आम्ही तरी सुद्धा आमच्या जीवनाचा उद्धार झाला. चांगलं घ्या, वाईट बाजूला सारा, जीवनाचा उद्धार होईल. श्रवण का करावं? ज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून श्रवण करावं. ऐका, कशासाठी श्रवण करायचंय आम्हाला? ज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून श्रवण करायचंय. मला कळतं एखाद्याचा द्वेष करणं म्हणजे पाप आहे, हे ज्ञान मला झालं. पण तरीही जर माझ्याकडून ते द्वेष घडत असेल तर सांगा ना, माझ्या ज्ञानाचा मला काय उपयोग झाला का? चोरी करणं पाप आहे हे मला माहिती असताना सुद्धा जर माझ्याकडून चोरी घडत असेल तर पाप आहे हे माहिती असताना सुद्धा त्या ज्ञानाचा उपयोग मला काही झाला का? ज्ञान प्राप्तीसाठी प्रथम श्रवण करावा, पण ते ज्ञान आम्हाला मिळाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोग आम्हाला स्वतःसाठी करून घेतला पाहिजे, आमच्यासाठी करून घेतला पाहिजे, बरं का? आणि म्हणून अखंड आणि अखंड आम्ही काय केलं पाहिजे? सार घेतलं पाहिजे, आसार जाणून त्यागलं पाहिजे. सार घेतलं पाहिजे, आसार जाणून त्यागलं पाहिजे, बरं का? ज्ञान प्राप्तीसाठी आम्ही श्रवण करायचं आहे. आम्हाला काय करायचंय, आम्हाला काही नाही करायचंय. काय बघा फरक काय आहे ते. आमच्या ज्ञानाचा उपयोग आम्ही किती करून घेतला. सगळं काही माहिती आहे त्याला, तो बोलतोय पण चांगल्या प्रकारे, उपदेशही चांगल्या प्रकारे करतोय, पण त्याचा उपयोग किती त्याला झाला? एका गावामध्ये दारूबंदी या विषयावर बोलण्यासाठी एक व्याख्यानकार आणला, बरं का? दारूबंदी, दारू हा विषय किती कशा प्रकारचा आहे त्याच्यावर बोलण्यासाठी एक व्याख्यानकार आणला. त्या व्याख्यानकाराने 2 तास मार्गदर्शन केलं. 2 तास तो व्याख्यानकार, तो मनुष्य, तो वक्ता 2 तास बोलला त्या विषयावर. खूप चांगलं वाटलं, लोकांनाही ऐकून आनंद वाटला. आनंद म्हणजे काय? परिवर्तन झालं. ऐकताना तरी मनामध्ये असं वाटलं, घेऊ नये, पिऊ नये, बरं का? आता सुरुवातीला त्याने काय केलं माहितीये का? ते मार्गदर्शन सुरू करण्याच्या आधी 2 ग्लास टेबलावर ठेवली. एका ग्लासामध्ये पाणी ठेवलं, दुसऱ्या ग्लासामध्ये दारू ठेवली आणि दोन्ही ग्लासामध्ये मांसाचे तुकडे टाकले, बरं का? पाण्यामध्ये आणि दारूमध्ये दोन्ही ग्लासामध्ये मांसाचे तुकडे टाकले सुरुवातीला. त्यानंतर त्याने जवळजवळ 2 तास मार्गदर्शन केलं, बरं का? 2 तास मार्गदर्शन केलं. आणि मार्गदर्शन केल्यानंतर दोन्ही ग्लास वरती उचलून दाखवली सगळ्यांना. पाण्याच्या ग्लासातला जो मांसाचा तुकडा होता तो जसाच्या तसा होता, पण दारूच्या ग्लासातला मांसाचा तुकडा मात्र विरघळत चालला होता, बरं का? हे सगळं दृश्य बघितल्यानंतर सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा विचार मनामध्ये आला. शांतपणे सगळे ऐकत होते. व्याख्यान झाल्यानंतर ज्या वेळेला तो बाजूला खुर्चीमध्ये बसला त्यावेळेला 4-5 जण त्याच्या बाजूला जाऊन घोळक्यामध्ये उभे राहिले. एक जण पटकन बोलला, महाराज. महाराज नाही बोलला, दादा, कारण महाराज नव्हता तो. दादा काय चांगले बोलला तो तुम्ही, किती जबरदस्त बोललात दारू या विषयावर. दारू किती वाईट आहे, बरं का?
आणि तिथे त्याने त्याला जेव्हा बोलायला सुरुवात केली ना त्यावेळेला समोरच्या माणसाला पटकन दारूचा वास आला. ऐकणारा बोलतो तुम्ही पण. तेव्हा तो बोलला घेतल्याशिवाय मला बोलता येत नाही. आपला विषय काय होता माहितीये का? तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला किती झालेला आहे ना हे स्वतःला शोधलं पाहिजे. माऊलींनी काय केलं, तुकोबांनी काय केलं, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी काय केलं, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी काय केलं हे आम्हाला त्यांच्या चरित्रातून कळतंय ना. पुस्तकं वाचायला मिळतात, आम्हाला पाहायला मिळतंय, आम्हाला चित्रपटाच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतंय, पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळतंय, गाथा वाचल्यानंतर कळतंय जगद्गुरु तुकोबांनी काय कार्य केलं, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कळतंय माऊली ज्ञानोबांनी काय कार्य केलं. आम्ही काय करायचं आहे हे आम्हाला जर कळलं नाही तर सगळं फुकट आहे. आम्ही काय करायचं हे जर आम्हाला कळलं नाही तर सगळं फुकट आहे. बरं का? कीर्तन चालू झाल्यानंतर त्या महाराजाचा आवाज वगैरे सगळे आश्चर्य करायला लागले, काय महाराजाचा आवाज आहे. आणि तेवढ्यात फक्त 2-4 वेळा तो माईक किरकिर किरकिर केला, जराशी वायर काहीतरी लूज असेल. तो माईक जर महाराजांनी फेकला असेल तर सांगा त्याच्या ज्ञानाचा उपयोग त्याला किती बरं, किती त्याला उपयोग. ज्या तोंडातून तो गायन करतो, ज्या तोंडातून तो चांगल्या प्रकारे अभंग जातो, त्याच तोंडातून जर जरा कुठे काही झालं तर त्याच मुखातून जर तो तिथेच आयची मायची करत असेल, तिथेच त्याच मंडपामध्ये त्याच ठिकाणी, अशांचं आपण ऐकावं का? आणि ऐकलं तर किती परिवर्तन होईल, किती परिवर्तन होईल. मला 11:15 वेळ दिलेली आहे, 11:15 वाजेपर्यंत प्रवचन केलं नाही का. 9 वाजता आलो इथे, 9:15ला, 9:15 ते 11:15 म्हणजे 2 तास झाले समजा, आहे की नाही. प्रवचन नाही, इथे आलेले 2 तास झाले. मला जर तलप आली ना मागच्या बाजूला जाऊन जर मी तंबाखू सोडायला लागलो ना, हे जर तुम्ही बघितलं तर मग काय. माझ्या ज्ञानाचा उपयोग मला किती होतो हे मी स्वतः तपासलं पाहिजे. ज्या दिवशी जग काय करतंय, जगाने काय केलं पाहिजे ह्यापेक्षा मी काय केलं पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, वागलं पाहिजे हे ज्ञान मला होईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला आत्मज्ञान म्हणतात. काय म्हणतात त्याला? आत्मज्ञानाची व्याख्या सांगत असताना असं म्हटलेलं, पहावे आपणासी आपणा, ऐका ज्ञानाचे लक्षण, पहावे आपणासी आपणा, तया नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, तया नाव ज्ञान. शोधता आलं पाहिजे आपल्याला, स्वतःला स्वतःमध्ये परिवर्तन करून घेता आला पाहिजे. मृत्यू कोणी चुकवू शकत नाही दादा. जन्म झालेला आहे, प्रत्येकाला मृत्यू आहे. मृत्यू चुकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तुमचा भ्रम आहे. मृत्यूचा सोहळा व्हावा म्हणून प्रयत्न करा. आपला हा प्रयत्न काय चालू आहे? मृत्यूचा सोहळा व्हावा म्हणून प्रयत्न चालू आहे. किती वर्षाने आला, कधी आला, कसा आला माहित नाही. जाताना भगवंताचं नामस्मरण झालं, भगवंताचं नामचिंतन झालं, भगवंताचं स्मरण झालं ना, मृत्यूचा सोहळा झाला. किती माणसं आहेत ही सलोकता झाली. तुमच्या मैतावर किती माणसं आहेत ही सलोकता झाली. हे फक्त ह्या लोकातलं झालं. काय गोरगरिबांच्या योजना वरच्यावर खाणाऱ्या लोकांना लुबाडून लुबाडून 4-5 वर्षामध्ये अब्जाधीश होणाऱ्या नाही का. एखाद्या राजकीय क्षेत्रातील माणसाच्या मैतावर पण भरपूर लोक असतात. म्हणून काय तो मोक्षाला गेला का? मोक्षाला गेला? ती सलोकता झाली. ते दृश्य झालं, ते दिसणारं दृश्य झालं. कुठेही कधी कोणत्या वेळेला मृत्यू येऊ द्या, फक्त जाताना आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. आणि तो सोहळा आईसाहेबांनी केला. 98व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला आईसाहेबांनी, ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित करतोय, केलेली आहे. हरिभक्त परायण होत्या आई, माळकरी होत्या.
आणि माळकरी म्हणूनच शेवटचा श्वास घेतला. हरिभक्त परायण म्हणून देवाच्या चरणी लीन झाल्या. हे महत्वाचं आहे. म्हणून म्हटलेले जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो आणि आत्मा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले, धन्य झाले. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू 100% ठरलेला आहे. मृत्यूला कोणी चुकवू शकत नाही. राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना त्याला मृत्यू काही. 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना त्याला मृत्यू काही. बरं का? कोणीही सोडू शकत नाही, कोणीही सुटू शकत नाही त्या मृत्यूपासून. जन्म झालेला आहे, मृत्यू 100% सत्य आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधला काळ आयुष्य आहे, त्याला आयुष्य म्हणतात. आम्ही मोजतोय वाढदिवसाने. कसं मोजतोय आपण? वाढदिवसाने मोजतोय की नाही? परवाच 8 एप्रिलला माझा वाढदिवस झाला. मलाही आठवण नव्हती, मलाही माहिती नव्हतं. एकादशी होती. पहाटे ज्या वेळेला उठलो त्यावेळेला माझ्या बारक्या पोरीने शुभेच्छा दिल्या. तेव्हा माहिती झालं आज वाढदिवस आहे. ठीक आहे, हरकत नाही. बरं का? प्रेमाची माणसं आहेत, जिव्हाळ्याची माणसं आहेत, आपुलकीची माणसं आहेत. शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर कोण फोन करत आहे. पूर्ण दिवसभर व्यस्त होतो. पूर्ण दिवसभर जवळजवळ 10 आपल्याला इथे मंदिरावरच वाजले होते नाही का? मग तोपर्यंत कमीत कमी 50 जणांचे, अनेकांचे फोन झाले असतील, पण कमीत कमी 50 जणांचे याच्यासाठीच झाले होते की महाराज तुम्ही अजून स्टेटसच बघितलं नाही. हो, मी कधीच स्टेटस पाहत नाही. महाराज तुम्ही मी दिलेल्या शुभेच्छा अजून बघितल्याच नाहीत. हो, वेळच मिळाला नाही. मी त्यांना काय सांगितलं, 11च्या नंतर सगळ्यांना रिप्लाय करतो. 44वा 45वा वाढदिवस माझा साजरा झाला. मी 44-45 वर्षाचा झालो. म्हणजे तेवढी वर्ष माझी वाढली का? वाढली का कमी झाली? मग वाढदिवस का घडदिवस? आम्ही आमचं आयुष्य कसं मोजतोय बघा. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपण नाही मोजत, आपलं आयुष्य कोण मोजतोय माहितीये? मापारी. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. आयुष्य मोजावया बैसला मापारी. बरं ठीक आहे, चला 44-45 वर्षे मला पूर्ण झाली. आता माझी किती वर्षे बाकी आहेत मी सांगू शकतो? वर्ष, मिनिट पण सांगू शकत नाही. मिनिट पण नाही. वर्ष तर लांब गेला, दिवस तर लांब गेला, महिने लांबच. मिनिट पण नाही सांगू शकत. देह हे काळाचे धन, कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. देह जाईल जाईल याशी काळ बा खाईल. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. फरक फक्त एवढंच आहे, आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो ना, एग्रीमेंट असतंय. आम्हाला माहिती आहे अमुक अमुक दिवशी आम्हाला खोली सोडायची आहे. इथे माहिती आहे का आपल्याला एग्रीमेंट आहे काही? जन्मतारखा आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. मृत्यूची तारीख एकालाही माहिती नाही, कोणालाही माहिती नाही. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही आहे, पण आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे. काय आयुष्य कसं असावं ते आमच्या हातात आहे ना. आपला बाप कोण असावं हे आपल्या हातात नाहीये. समजतंय का? आपला बाप कोण असावं हे आपल्या हातात नाहीये, पण आपण कोणाचे बाप असावेत हे काही अंशी आपल्या हातात आहे. म्हणून काय झालं माहितीये का? रस्त्यावर भांडण चालू होती त्या नवरा बायकोची. बरं का माऊली? ती बोलते माझ्या पोऱ्याला मी डॉक्टर करणार. हा बोलतो नाही, मी माझ्या पोराला इंजिनियर करणार. डॉक्टर का इंजिनियर दोघांचं भांडण जोरात चालू रस्त्यावर.
तेवढ्यात एक सद्गृहस्थ आला, म्हणे बाबा काय झालंय, काय चाललंय काय? अहो बघा ना म्हणे, काही समजतंय का? डॉक्टर करण्यासाठी किती खर्च आहे, तेवढा खर्च मला पेलवेल का? ही कुशाल म्हणते का मुलाला डॉक्टर करायचं म्हणून? मी म्हणतोय नाही, इंजिनियर करायचं. परत ती बोलते नाही नाही भाऊजी, किती काही जरी झालं तरी चालेल दादा, पण मी माझ्या मुलाला डॉक्टरच करणार आहे, इंजिनियर नाही, डॉक्टर केल्याशिवाय राहणार नाही. किती खर्च होऊ द्या, काही जरी करायची वेळ आली तरी चालेल, पण मी माझ्या मुलाला डॉक्टरच करणार. तो बोलतो ना इंजिनियर करणार. तेवढ्यात त्याने सांगितलं, जरा थांबा, तुम्ही दोघे पण थांबा. पहिले मुलाला तर विचारू द्या त्याला काय व्हायचंय ते. तेवढ्यात ती बोलली अजून व्हायचा बाकी आहे, अजून झाला नाही, झाल्यानंतरची बात आहे. जे काहीच नाही त्याच्याविषयी आम्ही चर्चा करतोय बरं का. विषय काय माहितीये का, आम्ही आमचा बाप कोण असावा हे आमच्या हातात नाही. कारण मुलगा बापाला सुधरवू शकत नाही, पण बाप मुलाला सुधरवू शकतो. काही वेळेला जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत, माती ओली आहे तोपर्यंत, माती सुकली का मग नाही. मातीला आकार आपण कुठपर्यंत देऊ शकतो, मडक्याला आकार आपण कुठपर्यंत देऊ शकतो, जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंत. एकदा माती सुकली मग नाही. मग किती जरी ठरवलं तरी पण कोणीही सुधरवू शकत नाही, कोणीही सांगू शकत नाही, कोणीही त्याच्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. ऐका, आमची मुलं वाया जावीत, आमची मुलं व्यसनाधीन व्हावीत, आमच्या मुलांना नको ते नाद लागावेत, म्हणून आम्हाला देवाला प्रार्थना करावी लागत नाही. समजतंय ना? म्हणून आम्हाला सत्यनारायण घालायची गरज लागत नाही. पण वाया गेलेली मुलं चांगली व्हावीत, वाया गेलेली मुलं चांगली वागावीत, नाद असलेली मुलं चांगली वागावीत, व्यसनाधीन झालेली मुलं निर्व्यसनी व्हावीत, म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करत असतो, म्हणून आम्ही सत्यनारायण घालत असतो. ऐकताय ना? गरमी तर खूप आहे, पण 11:15 वाजेपर्यंत आपल्याला श्रवण करायचंच आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित श्रवण केलं तर तुमच्या बरोबर मलाही चांगल्या प्रकारे श्रवण होईल बरं का. जो व्यसनाधीन झालेला मुलगा आहे ना माऊली, त्याच्या मनातच जर नसेल परिवर्तन झालं पाहिजे, तर तुम्ही 10 सत्यनारायण घातल्या तरी परिवर्तन होईल. जो व्यसनाधीन झालेला मुलगा आहे, ज्याला नाद लागलेला जो मुलगा आहे ना, त्याच्या मनातच जर नसेल की माझ्यात परिवर्तन व्हावं म्हणून, तो स्वतःहून जर प्रयत्न करत नसेल, तर तुम्ही किती जरी देवाला प्रार्थना केल्या तरी त्याच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. पण ऐका, ज्या दिवशी त्या मुलाला कळेल ना मी करतोय हे वाईट आहे, मी करतोय हे चुकीचं आहे, त्या दिवशी तुम्हाला सत्यनारायणी घालायची गरज लागणार नाही आणि तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायची गरज लागणार नाही. त्याच्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याला कळलं पाहिजे मी करतोय हे चुकीचं आहे. मग कळेल केव्हा? त्याला कळेल केव्हा मी करतोय हे चुकीचं, हे कळेल केव्हा? ऐकलं तरच ना. म्हणून नवेदा भक्तीतली पहिली पायरी, पहिली भक्ती श्रवण आहे, ऐकणं ही भक्ती आहे. ऐकलं तर आपल्याला कळेल आम्ही काय करतोय ते. इथे भगवंत आम्हाला मार्गदर्शन करतात. तेषामाम समृद्धाता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्याविषयी चेतसाम. भगवंत म्हणतात तुम्हाला जन्म मृत्यूच्या आडगाड्यातून सोडवितोय, संसाररूपी भवसागरामध्ये तारण्यासाठी सामर्थ्य देतोय, तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. फक्त तुम्ही काय करा, मला चित्त अर्पण करा. आता देवाला जर आम्हाला चित्त अर्पण करायचं आहे तर त्यासाठी चित्त हा अंतःकरण पंचकातला 4था भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. समजतंय ना? पहिलं अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजे आपला किचन, स्वयंपाकरूम. सगळं शिजतंय कुठे? ओटीवर भले काय येत असेल पण शिजतंय कुठे? स्वयंपाकरूम मध्ये. आणि जे स्वयंपाकरूम मध्ये शिजतंय तेच ओटीवर येतंय ना. ही ओटी आहे. आपण बोलतो ना पोटात ते ओठात. तुमच्या आतमध्ये काय शिजतंय ना हे तुमचा चेहरा सांगतोय माऊली. तुम्ही प्रवचनाला किती मनापासून बसलेत ना हे सांगताय. तुम्ही प्रवचन किती मनापासून ऐकताय ना हे सांगताय. म्हणून अंतःकरण आमचं स्वच्छ पाहिजे, मन आमचं निर्मळ पाहिजे. चित्त जर देवाला अर्पण करायचं आहे तर अंतःकरण स्वच्छ पाहिजे, अंतःकरण मन निर्मळ पाहिजे, पवित्र पाहिजे, बुद्धी सद्बुद्धी पाहिजे, चांगली बुद्धी त्या ठिकाणी उत्पन्न झाली पाहिजे आणि मग चित्त देवाच्या चरणी आपल्याला अर्पण करता येत आहे. मन, अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. भगवंत म्हणतात तुम्ही फक्त चित्त मला अर्पण करा, मी तुम्हाला अल्प काळामध्ये सोडवतोय बरं का. म्हणून तर माऊली म्हणतात ना
तुम्ही 2 तास नामस्मरण करताय, बरं का? तुम्ही 2 तास नामस्मरण करताय, देवाच्या पुढेच बसल्यात, पण त्या ठिकाणी तुम्ही 2 तास नामस्मरण करत असताना, देवाच्या पुढ्यात बसलेले असताना जर तुमचं चित्त ठिकाणावर नसेल तर कुठलीही गोष्ट करायची जाऊ द्या, चला नामस्मरण बाजूला ठेवा. तुम्ही कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर तिथे आपलं काय पाहिजे? आपण बोलतो ना, त्या पोहार आहे ना तासन तास पुस्तक काढून बसताय, पण त्याचा काही अभ्यासात चित्त नाही. त्याचा चित्त ठिकाणावर आहे का? चित्त म्हणजे चित्त, बरोबर आहे की नाही? ते पण जाऊ द्या. पोरीचा माझ्या सोन्यासारखा झालाय ग, काय नाही, सगळं काय आहे, बरं का? सगळं काय आहे, पण जावयाचा संसारावर चित्त नाही. काहीच नसू द्या, फक्त चित्त असू द्या, सगळं सुख आहे. समजतंय? काहीच नसू द्या, चटणी भाकरी असू द्या, फक्त जावयाचं चित्त असू द्या, सगळं काही आहे. जावयाचं चित्तच नसेल, सगळं आहे, सगळ्याला किंमत शून्य आहे. तसं आम्ही किती जरी वरून परमार्थ करत असलो, जर आमचं चित्तच ठिकाणावर नसेल तर माऊली म्हणतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून आम्हाला सावध व्हायचं आहे. सावध होई बापा, काळ लागला बापा. आम्ही एकदाच सावध होतो, बोल्यावर चढल्यावर, स्टेजवर नाही. ते ब्राह्मण भाऊ आम्हाला कितीतरी वेळा सांगतात, सावधान. आमचं चित्त नसतं त्या ठिकाणावर, आम्ही ठिकाणावर नसतो त्या ठिकाणी, बरं का? कारण आम्हाला विचलित करणारे बरेच असतात ना, मित्र असतात मागे, ते वेगळे, बरं का? फोटोवाले असतात, ते बोलतात इकडे बघ, ते बोलते तिकडे बघ. शूटिंगवाला असतो, तो बोलते असं तोंड कर, बोलते तसं तोंड कर. चित्त नाही. आशीर्वादाच्या रूपाने त्या ठिकाणी मंगलाष्टकं बोलली जातात, झाली जातात, बरं का? उपदेश आहे, गणेशाचं स्तवन आहे, शारदेचं स्तवन आहे, सर्व नद्यांचं, सर्व गंगांचं स्तवन आहे त्या ठिकाणी. आशीर्वाद आहे. लाभो संतती संपदा बहु तुम्हा, लागो तरी सद्गुणा. आशीर्वाद आहे, पण आमचं चित्त ठिकाणावर असेल तर ना, त्या आशीर्वादातच आम्ही नसतोय, सावधच नसतोय, आम्ही बेसावध असतोय. बोधले महाराज म्हणतात, सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे बापा. आम्ही स्वतः गुंतवून घेतोय. आम्हाला कोणी गुंतवलेलं नाही, आम्हाला कोणी बांधलेलं नाही, स्वतः बांधून घेतोय आम्ही. आणि ज्याने स्वतःला बांधून घेतलेला आहे ना, गाठीत सगळ्या त्यालाच माहिती आहे, दुसऱ्याला कशाला माहित असते? म्हणून तर माऊली म्हणतात ना, आपुली आपण करा सोडवणं. आपण किती गाठी मारल्या, त्यापैकी सरगाठणे किती आहेत ना, पॅक गाठी किती आहेत ते आपल्यालाच माहिती. सोडायचं जर आहे, सोडायचं मोकळं जर व्हायचं आहे, तर त्या गाठी आपल्यालाच माहिती आहेत ना, सोडल्या कोणी पाहिजे. मगाशीच आपला विषय झाला, बापाने किती जरी देवापुढे नवस केला तरी मुलामध्ये बदल होत नाही. ज्या दिवशी मुलाला कळेल ना मी करतोय हे चुकीचं आहे, त्या दिवशी बापाला नवस करायची गरज लागणार नाही. काय परिवर्तन कधी होईल? ज्या दिवशी आम्हाला कळेल ना आम्ही करतोय हे चुकीचं आहे, त्यागलं पाहिजे, टाकलं पाहिजे, परिवर्तन त्याच वेळेला होईल. दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. त्याच्या पुढे सांगू, बांधावर नारळ फोडायला नेलेला दगडही देव होतो. राहिलेला शेंदूर पुसतो ना, पुढच्या वर्षापासून तो पण देव. काय आम्ही किती दिवस मंदिरात गेलो म्हणजे देव होऊ? संत काय म्हणतात माहितीये का? देव होण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही, देव होऊन मंदिरात जाता आलं पाहिजे. समजतोय का? त्याच्यासाठी आम्ही देव झालो पाहिजे. त्याच्याही पलीकडे बघा संतांनी काय सांगितलंय, हा नरदेह जो आम्हाला दिलेला आहे तो देव पाहण्यासाठी का देव होण्यासाठी? देव पाहण्यासाठी म्हणाल तर तुमचा भ्रम आहे, देव होऊन देव पाहण्यासाठी. द्वेष, मत्सर, तिरस्कार
अभिमान, अहंकार, गर्व, ताठा, नको ते असलेले भाग, नको ते असलेले विचार, नको ते असलेल्या वासना, नको ते असलेले नाद ज्या दिवशी आमचे बाजूला होतील ना त्या दिवशी आम्हाला देव पण येईल. देव होण्यासाठी नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. जोपर्यंत आम्ही देव होत नाही ना तोपर्यंत पंढरपूरचा पांडुरंग काय, आमच्या मंदिरात